श्री स्वामी समर्थ। मी प्रांजली। उद्या आहे कालभैरव अष्टमी। कालभैरव देवता हे शिस्तीचे देवता आहेत, न्यायाचे देवता आहेत। तुम्हाला जर विनाकारण कोणी त्रास देत असेल, तुमच्या घरामध्ये अकाली मृत्यू, सतत ऍक्सिडेंट किंवा कोणीतरी म्हणजे बघा ते म्हणायला सुद्धा नको वाटतं पण फाशी घेणं किंवा काही करणं, अशा गोष्टींनी जीव देत असेल किंवा सतत मी मरतो अशा धमक्या देत असेल किंवा घरामध्ये आजारपण आहे, बाहेरील बाधा आहे, तुम्हाला तुमची चूक नसतानाही शत्रू असेल किंवा आपलेच लोक असतील, मित्रमैत्रीण असतील, हे त्रास देत असतील तर किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्या आयुष्यामध्ये की ज्या तुम्ही कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणासोबत शेअरही करू शकत नाही, पण तुम्हाला त्या विळख्यातून बाहेर निघायचं आहे। तर अशा वेळेला कालभैरव अष्टमी हे व्रत शिवपुराणानुसार जर आपण केलं तर त्याचे आपल्याला अनेको लाभ मिळतात। तर बघा, कालभैरव अष्टमी ही कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 8व्या तिथीला येते। या दिवशी महादेव रौद्र रूपात प्रकट झाले होते। कालभैरव पूजन केल्याने भय रोग दूर होतात। शिवपुराणानुसार कालभैरव अष्टमीला हे व्रत आणि अशा पद्धतीने जर आता मी सांगणार आहे त्या पद्धतीने पूजा केली तर अकाली मृत्यूचं भय सुद्धा नाहीसं होऊ शकतं। पौराणिक कथेनुसार एके दिवशी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात कोण श्रेष्ठ यावरून वाद झाला। वाद सोडवण्यासाठी सर्व देव आणि ऋषी भगवान शंकरांकडे पोहोचले। सर्व देव आणि ऋषींच्या संमतीने शिवजी सर्वश्रेष्ठ मानले गेले, पण ब्रह्माजींना हे मान्य नव्हते। ब्रह्माजींनी शिवजींचा अपमान सुरू केला। अपमानास्पद शब्द ऐकून शिवजींना राग आला आणि त्यानंतर कालभैरव भगवानांचा जन्म झाला। त्या दिवसापासून कालाष्टमी हा सण भगवान शिवाचा रुद्र अवतार कालभैरवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। कालाष्टमी व्रत फार फलदायी मानले जाते। या दिवशी व्रत करून कालभैरवांची पूजा विधीपूर्वक केल्याने माणसाच्या सर्व दुःखांचा नाश होतो आणि काळ त्यांच्यापासून दूर जातो। याशिवाय व्यक्ती आजारांपासून दूर राहते आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश मिळू लागतं। तर या पद्धतीने बघा, ही पौराणिक कथा आहे आणि या कालभैरव अष्टमीचं असं हे महत्व आहे। आपण बऱ्याच वेळेला ऐकतो किंवा बघतो कालभैरव अष्टमीला कालभैरवनाथांना नैवेद्य दाखवायचा किंवा हे उपाय करा ते उपाय करा, पण हे व्रत स्वरूपामध्ये जर आपण केलं तर एवढे सगळे लाभ जे आहे ते पौराणिक कथेनुसार आपल्याला मिळत असतात। आता हे व्रत कसं करायचं? सर्वात अगोदर हे व्रत जे आहे ते तुम्ही कोणीही करू शकता, म्हणजे ताई दादा कोणीही हे व्रत करू शकतं। यासाठी सकाळी लवकर आपल्याला उठायचं आहे, म्हणजे उद्या कालभैरव अष्टमी आहे तो उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। स्नान करून आपल्याला आपल्या घरातील 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे महादेवाचं मंदिर असेल तर त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि त्या शिवलिंगावर हे 1 तांब्या पाणी जे आहे ते आपल्याला अर्पण करायचं आहे। हे पाणी अर्पण केल्यानंतर तुमच्याकडे जर बेलपत्र असेल, 1 असू द्यात, 5 असू द्यात, 7 असू द्यात, कितीही बेलपत्र असू द्या, तर त्या बेलपत्रावर आपल्याला जी आपली विभूती असते बघा, बऱ्याच वेळेला आपण वाती करताना वगैरे वापरतो किंवा आपण डोक्याला लावतो 3 बोट, तर ती जी विभूती किंवा बरेच जण त्याला पांढरं चंदन सुद्धा म्हणतात किंवा तुमच्याकडे काही म्हणत असतील त्याला तर ते तुम्ही समजून जा। तर ती विभूती इबूत असं काय म्हणतात, तर त्या इबूत थोडंसं पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि त्याची पेस्ट बनवून तुम्ही डाळिंबाची काडी घेऊ शकता किंवा तुम्ही बड घेऊ शकता किंवा कशानेही तुम्हाला अवेलेबल आहे किंवा आठवतं त्याने त्या बेलपत्रावर आपल्याला ओम नमः शिवाय लिहायचं आहे। विभूतीने बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहायचं आहे आणि हे बेलपत्र आपल्याला शिवलिंगावर सकाळी आपण जल अर्पण केल्यानंतर अर्पण करायचं आहे। सकाळी आपल्याला स्नान झाल्यानंतर ही पहिली गोष्ट करायची आहे। या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा आहे आणि त्यानंतर आपण शिवमंदिरातून आलो त्यानंतर आपल्या घरातील देवांची पूजा करायची आहे आणि आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवलिंग असतं बघा, शिवलिंगावर आपल्याला अभिषेक करायचा आहे। सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्ही ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करू शकता आणि अभिषेक झाल्यानंतर शिवलिंग देवघरामध्ये जिथे त्यांची जागा आहे तिथे ठेवायचं। सेम मगाशी सांगितलं त्या पद्धतीने बेलपत्रावर ओम नमः शिवाय पांढऱ्या चंदनाने लिहून आपल्याला ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं आहे। तुमची जी काही मनोकामना असेल की तुमच्या घरातला आजारपण हटत नाही किंवा बाधा आहे, शत्रूचा त्रास आहे, जे काही आहे ते सर्व
दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि संकल्प करायचा आहे की याच्यासाठी मी हे व्रत जे आहे ते केलेलं आहे किंवा आज मी हे व्रत करणार आहे। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तिथे बसून अगरबत्ती लावायची, दिवा लावायचा आणि 11 वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे। दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी 4च्या नंतर म्हणजे 4, 5, 6 जे तुम्हाला शक्य आहे त्यावेळेस आपल्या घरामध्ये आपल्याला भाकरी बनवायची आहे, बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत, एक पातीचा कांदा घ्यायचा आणि लिंबू घ्यायचं। ही भाकरी वगैरे हे सगळं घेऊन आपल्याला तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे कालभैरवनाथांचं मंदिर आहे तिथे जायचं आहे आणि हा जो नैवेद्य आहे तो कालभैरवनाथांना अर्पण करायचा आहे। हा अर्पण केल्यानंतर तिथे बसूनही तुम्ही कालभैरवाष्टक म्हणू शकता किंवा ओम कालभैरवनाथाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता। त्यानंतर आपल्याला डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे, मध्ये कुठेही थांबायचं नाहीये, कारण जी आपण सेवा केली, जी आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली असते ती आपण ज्यांच्या घरी जाऊ मंदिरातून येताना वगैरे ती त्यांना मिळत असते। त्याच्यामुळे कधीही दर्शन केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला आपल्या घरी यायचं आहे आणि घरी आल्यानंतर तुम्ही घरात आपल्या शिवलिंगासमोर किंवा देवघरासमोर दिवा वगैरे लावू शकता, नमस्कार करू शकता आणि त्यानंतर जेवण करून आपल्याला आपला जो उपवास आहे तो सोडायचा आहे। तर या पद्धतीने साधं सोपं हे जे व्रत आहे ते आपल्याला करायचं आहे। आता तुम्ही म्हणाल की आमच्या घराजवळ कालभैरवनाथांचं मंदिर नाहीये, तर अशा वेळेला कालभैरवनाथ मी तुम्हाला आता कथेत सांगितल्याप्रमाणे ते शिवाचे एक रूप आहे। तर तुम्ही महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन कालभैरवनाथांचं स्मरण करून तुम्ही शिवलिंगासमोर हा जो नैवेद्य आहे तो अर्पण करू शकता आणि त्यानंतर घरी येऊन आपलं जेवण वगैरे आहे हे करून आपला जो उपवास आहे तो सोडू शकता आणि त्यानंतर परत संध्याकाळी जी तिन्ही सांजेची वेळ असते, जी दिवे लागण्याची वेळ असते, त्यावेळेला सुद्धा आपल्या देवघरासमोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि 11 वेळा कालभैरवाष्टक आपल्याला म्हणायचं आहे। आणि हे कालभैरवाष्टक म्हणत असताना जी विभूती, जो अंगारा प्लेट मध्ये खाली पडलेला आहे तो आपल्या घरामध्ये, संपूर्ण घरामध्ये आपल्याला फुंकर मारायचा आहे। अगदी आपल्या मुख्य प्रवेशद्वारापासून संपूर्ण घरामध्ये फुंकर मारायचा आहे। जी बाधित व्यक्ती आहे, जे आजारी व्यक्ती आहे, तिच्या रूम मध्ये, तिच्या बेडवर, तिच्या अंगावर पण आपल्याला आवर्जून फुंकर मारायची आहे। त्यांना टिक्का लावायचा आहे या अंगाराचा वगैरे आणि थोडंसं शक्य झालं तर पाण्यातून अगदी चिमूटभर एक एनर्जी म्हणून त्यांना द्यायचं सुद्धा आहे। तर बऱ्याच प्रमाणामध्ये ज्या सर्व नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यापासून रक्षण होतं आणि स्पेशली ज्यांचा सतत ऍक्सिडेंट होतो किंवा जी सतत निगेटिव्ह व्यक्ती बोलते तर त्यांना सुद्धा तुम्ही या अंगाराचा टिक्का लावा, त्यांच्या अंगावर तुम्ही फुंकर मारा आणि भगवान कालभैरवनाथांना विनंती करा की अकाल मृत्यूपासून किंवा रोगराई, आजार या सर्वांपासून माझं व माझ्या कुटुंबाचं रक्षण व्हावं। बघा, आपण मनुष्य प्राणी आहोत, मरण ते आपल्या सर्वांनाच आहे, पण ते आपलं समजा वय झालं वगैरे तर ते ठीक आहे, पण काहीतरी मध्येच होऊन किंवा स्वतःहून लोक जीव देत आहेत तर अशा ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपलं रक्षण होतं। पिरियड्स असेल तर ही सेवा करू नका, सुतक असेल तर ही सेवा करू नका। श्री स्वामी समर्थ।